महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता काही चेंजेस केलेले आहेत. वय 21 ते 65 वयोवृद्ध महिलांना दर महिना 1,500 रुपये दिले जात होते. त्याचबरोबर ह्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. नवीन अपडेटनुसार लाडक्या बहिणींना ई-KYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, जेणेकरून खात्यात पैसे येण्याबाबत काही अडथळे येणार नाहीत. हे सर्व जुन्या आणि नवीन लाभार्थ्यासाठी अनिवार्य आहे. त्याचबरोबर मोबाईल ॲपद्वारे देखील किंवा लिंकद्वारे तुम्ही हे करू शकता. ज्यांचे पैसे आले नाहीत अशा बहिणींनी अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकून आधार कार्डचा OTP टाकून त्यामध्ये स्टेटस चेक करणे खूप गरजेचं आहे. योजनेच्या बाबत ज्या महिलांना समस्या येत आहेत त्यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर काढलेला आहे. तो म्हणजे कोणता? 181 हा हेल्पलाईन नंबर सरकारने काढलेला आहे. ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ह्या नंबरला जाऊन तुम्ही कॉल देखील करू शकता. जर तुमच्या अर्जातील मोबाईल नंबर किंवा बँक तपशील काही चुकीचा असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन लिंक करणे खूप गरजेचे आहे, ज्यामुळे पुढील हप्ता तुमचा वेळेवरती येईल. सरकारने या योजनेसाठी खूप मोठी तरतूद केलेली आहे. कोणती किंवा किती? 26.5 कोटी रुपयाची लाडक्या बहिणींसाठी ही तरतूद केलेली आहे. कशासाठी? तर लाडक्या बहिणींना हप्ता किंवा हे जो लाडक्या बहिणींचा हप्ता येत आहे तो कधीच नाही बंद पडावा, ह्यासाठी सरकारने हे एक 26,500 कोटींचा निधी ठेवण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ह्या सर्व अपडेट पाहिल्या असतीलच, पण मी तुम्हाला देखील सांगतो ई-KYC जी आहे ती लवकरात लवकर करायची आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना रेग्युलर हप्ता येत आहे त्यांनी देखील एकदा जाऊन तुमची KYC पाहावी आणि काही अपडेट्स असतील किंवा पुन्हा तुम्ही नंबर चेंज केला असेल आणि त्यामध्ये अपडेट नसेल किंवा बँकचे काही डिटेल्स चुकीचे असतील, हे फक्त नवीन महिलांसाठी आहे किंवा ज्यांची KYC चुकली होती अशा महिलांसाठी देखील आहे. म्हणजे बँकच्या काही डिटेल्स तुमच्या चुकले असतील किंवा अकाउंट नंबर चुकला असेल, हे देखील क्लिअरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. मोबाईल नंबर देखील क्लिअरिफिकेशन करणं हे देखील खूप गरजेचं आहे. त्याच्याच नंतर तुमच्या खात्यामध्ये हा लाभ येणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या परत काही चुका होतील तर अशा लाडक्या बहिणींना खात्यामध्ये हा हप्ता येणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, प्रतीक्षा न करता लवकरात लवकर जावा आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचा लाभ घ्या. आणि ई-KYC सर्व महिलांना अनिवार्य करण्यात आलेले आहे. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.